श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1243. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये हा युगधर्म अभ्यासत होतो. जरी आपण आत्ता कलियुगामध्ये असलो, जरी या कलीच्या अनंत दोषाने आपण अंतर्बाह्य बरबटलेले असलो, तरी देखील सज्जनो, आमच्या हृदयातच भगवंताने एक टाइम मशीन दिलेलं आहे, जे आम्हाला आमच्या चित्तशुद्धीच्या आधाराने कुठल्या युगामध्ये जगायचं हे स्वातंत्र्य देतं. किती विलक्षण भगवंताची ही महिमा आहे की जो काळ हा खरं तर मायेच्या अधीन आहे, त्या काळाच्या बाहेर म्हणजेच अर्थात मायातीत होण्याची कला आहे आपल्या उपासनेमध्ये, आपल्या चित्तशुद्धीमध्ये. आणि त्यामुळे काल एक फिजिक्स मधला मी सिद्धांत आपल्या समोर ठेवला होता की दोन समान फ्रिक्वेन्सी असलेल्या गोष्टी या नेहमी एकाच ऍक्सिसच्या भोवती ऑक्सिलेट होत असतात. हे केवळ भौतिक गोष्टींसाठीच लागू पडत नाही, इथं मनाचं पेंड्युलम देखील उपयोगाला येतं. आणि ह्याचा सिद्धांत श्री महाराजांच्या वाक्यातून मला सिद्ध होतो की तुम्ही अखंड नाम घ्या, मी तुमच्या मनाची जागा घेईन. अर्थात तुमचं मन आणि श्री महाराजांचं मन एकाच फ्रिक्वेन्सीवरती ऑक्सिलेट होतं, आणि ती फ्रिक्वेन्सी आहे रामनाम, ती फ्रिक्वेन्सी आहे भगवंताचं भजन. त्या आधाराने तुम्ही श्री महाराजांशी कुठल्याही क्षणी तादात्म्य पाहू शकता. नवे नवे अगदी या सनातन संस्कृतीच्या कुठल्याही टप्प्यावरती तुम्हाला त्याचं दर्शन घेण्याचं स्वातंत्र्य या चित्तशुद्धी नामक एका विलक्षण रसायनामध्ये सामावलेलं आहे. सज्जनो, हे गुह्य सूत्र आहे. ह्या सगळ्या गोष्टी अनुभवानेच सांगाव्या लागतात, आणि बहुतांश लोकांना यामागे दडलेलं मर्म हे स्वतःच आतमध्ये शोधावं लागतं. असो, परंतु गोस्वामीजी आम्हाला या दोह्यामध्ये तुम्ही आज नेमके कुठल्या फ्रिक्वेन्सीवरती काम करत आहात याची परीक्षा मात्र देतात. आपण नाही का एखाद्या रोगाचं निदान करण्यासाठी रक्ताची परीक्षा करतो, आणि मग आपल्याला नेमकं त्याच्यामध्ये कुठली गोष्ट कमी आहे, त्यामुळे आम्हाला हा त्रास होतोय याचं विश्लेषण मिळतं. त्याप्रमाणे सज्जनो, आज हा कली नेमका माझ्या हृदयामध्ये किती प्रमाणात वास करतो, हीच परीक्षा गोस्वामीजी आम्हाला या आजच्या उर्वरित चौपायांमधून सांगत आहेत. आपण समस्त दोह्याचं गायन कालच्या टप्प्यात केलं आहे, त्यामुळं आता अधिक विलंब न करता आपण नेमकं हा युगधर्म काय आहे, कुठल्या आधाराने आपण कुठल्या युगात जगत आहोत, हे आपण या चौपायांच्या आधाराने समजून घेऊयात. मध्यंतरी एका क्लिनिकमध्ये मी गेलो होतो, आणि तिथं ती आजकाल नवीन टेक्नॉलॉजी आली आहे बघा, की ज्याच्यामध्ये आपण वजन काट्यावर उभं राहायचं आणि तो वजन काटा आपल्या पूर्ण बॉडीला स्कॅन करतो. त्यामध्ये मग आपल्या अंगामध्ये असलेलं फॅट म्हणा, वॉटर म्हणा, याचा तो रिपोर्ट आपल्याला देतो, आणि शेवटी तो तुमचं बायोलॉजिकल एज काढून देतो की तुम्ही आत्ता कदाचित वयाने एका टप्प्यावरती आहात, परंतु तुमच्या शरीरामध्ये असलेल्या सगळ्या चयापचयाच्या प्रक्रिया बघतात तुमचं खरं एज हे इथपर्यंत गेलेलं आहे. म्हणजे जसे शरीराचे गुणधर्म आम्हाला या आपल्या असलेल्या आयुष्याच्या टप्प्यांना देखील पुढे किंवा मागे करून नेतात, त्याप्रमाणे सज्जनो, गोस्वामीजी आम्हाला या कलियुगामध्ये राहत असतानाच तुमचा घड्याळाचा काटा पुढे आहे
का मागं आहे हे तुमच्या चित्तातल्या गुणधर्मांच्या आधाराने सांगणार आहेत. आणि त्यासाठी आम्हाला थोडंसं अंतर्मुख होऊन आपल्या असलेल्या भावभावनांना अत्यंत प्रामाणिकतेने अभ्यासायचं. इथं कोणाला सर्टिफिकेट थोडी मिळवायचंय, परंतु मला हे बघितलं पाहिजे की मी ज्या युगाची आज स्थिती जगत आहे ती नेमकी कुठल्या युगाच्या गुणधर्मांच्या आधाराने मी जगतोय. काल गोस्वामीजींनी आम्हाला सत्वयुगाची फ्रिक्वेन्सी सांगितली, सत्वयुगाचे गुणधर्म सांगितले की कसे शुद्ध सत्व समता विज्ञाना कृत प्रभाव प्रसन्न मन जाना. जो सत्वगुण आहे तो आपल्यामध्ये 100% व्यापून उरलेला आहे. रजोगुण आणि तमोगुणाला कल्पनेमध्ये देखील कुठलीही रिकामी जागा नाहीये की मनामध्ये कदाचित रजोगुण आलाय, मनामध्ये कदाचित तमोगुण आलाय. नाही, म्हणजे 100% वेळ तुमचं मन हे सत्वगुणामध्येच लिप्त असणं. मी ब्रह्म आहे आणि त्याचप्रमाणे या चराचरामध्ये जे काही आहे ते या ब्रह्मस्वरूपापेक्षा वेगळं नाही. यामुळं कुठल्याही प्रकारचा भेदाभेद न करता ब्रह्मस्वरूपाच्या दृष्टीने या बाह्य जगाचं मूल्यमापन करणं, याचं नाव आहे समता. जर तुमच्या हृदयामध्ये ही समता निरंतर असेल तर तुम्ही सत्ययुगामध्ये आहात. तुम्ही जी सूत्र ज्ञानात्मक पातळीवरती जाणता ते अनुभूतीच्या आधाराने विज्ञानात्मक पातळीवरती घेऊन जगणं, आणि तेही कसं, निरंतर, हे सत्ययुग आहे. आणि सगळ्यात मुख्य लक्षण म्हणजे तुमच्या मनाची अवस्था नित्य निरंतर प्रसन्न राहणं. हा सत्ययुगाचा प्रभाव जाणावा. सज्जनो, 4 गुणधर्म आहेत सत्ययुगाचे. आम्हाला कधीतरी मनामध्ये सत्वगुणाचा बराच काळ अनुभव येतो, परंतु पुन्हा आम्ही विषयांमध्ये शिरलो की रजोगुण आणि तमोगुण आम्हाला स्पष्टपणे आमच्या हृदयामध्ये जाणवत असतो. समता ही आमची सापेक्ष असते. जे माझ्या कुठल्याही नुकसानाचं कारण नाही तिथं आम्ही सहजतेने समत्व दाखवतो, परंतु जिथं जिथं म्हणून आपला स्वार्थ येतो तिथं आमची समता ही हवेमध्ये कुठेतरी विरून जाते. विज्ञान याचा आम्हाला बहुतांश वेळेला अनुभव नसतो, कारण आमचं आज हे सगळं गुगलचं उधार ज्ञान आहे. पुस्तकांमधले आम्ही जसेच्या तसे तंतोतंत श्लोक म्हणतोय, चौपाया म्हणतोय, ओव्या म्हणतोय, परंतु त्यामध्ये जो संतांनी आपला प्राण आम्हाला आणून त्या प्राणाशी आम्ही कुठं तद्रूप होतोय. आणि मनाची प्रसन्नता देखील आम्ही बाह्यांगाच्या आधाराने ठरवतो. आपल्या इच्छेनुसार गोष्टी घडल्या तर आमचं मन प्रसन्न राहतं, आणि या उलट आम्ही आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की अप्रसन्न होतो. त्यामुळं सत्ययुगाची फ्रिक्वेन्सी आम्हाला नित्य निरंतर या कलियुगामध्ये ठेवता येणं हे सामान्य जनांसाठी तरी जवळजवळ दुराप असतंय. हे एखादे ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर, समर्थ रामदास स्वामी आणि त्यांच्या अधिकाराचे जे इतर संत आहेत, जे कलियुगामध्ये असतानाही या 4ही गुणधर्मांना नित्य निरंतर आपल्या हृदयामध्ये घेऊन अनुभवत राहिले, ते संत आहेत जे या कलियुगामध्ये असताना देखील सत्वगुणामध्ये वास करू शकले, सत्ययुगामध्ये वास करू शकले. त्यामुळे सज्जनो, आम्ही चंचू प्रवेश करतो, परंतु चंचू प्रवेश म्हणजे सत्ययुग नाही. तिथं नित्य निरंतर आम्हाला वास करता यायला पाहिजे, आणि तशी आमची चित्तशुद्धी नसल्यामुळं सत्ययुगामध्ये एखादा दुर्मिळ, कोट्यावधीमध्ये एखादाच असा जीव असतो जो नित्य वास करू शकतो. ठीक आहे, मग आपण म्हणाल की ठीक आहे, सत्ययुग नाही, निदान
आम्ही त्रेतायुगामध्ये जाऊ शकतो का? सत्ययुग आणि त्रेतायुगामध्ये एक मोठी सुविधा अशी आहे की तुम्हाला आत बाहेर करता येण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे कसं की सत्व गुण हा 100% नित्य निरंतर तुमच्या मनामध्ये राहणं म्हणजे सत्ययुग आहे. त्रेतायुगामध्ये येता येता गोस्वामीजी आम्हाला थोडासा टॉलरन्स देतात, थोडीशी सहिष्णुता देतात की सत्व बहुत रज कछु रति कर्मा सब विधि सुख त्रेता कर धर्मा. आपल्या आचरणामध्ये, आपल्या विचारांमध्ये, आपल्या बोलण्यामध्ये सत्वगुण हा अधिक आहे, काही प्रमाणामध्ये रजोगुण आहे, कर्मामध्ये प्रेम आहे आणि सर्व प्रकारे आम्ही सुखी आहोत. हा त्रेतायुगाचा धर्म आहे. आता त्रेतायुग म्हणजे आपल्या प्रभू रामचंद्रांचं युग. यामध्ये जर आपण डोकावून पाहिलं तर आपल्याला असे बऱ्याचशा व्यक्तिरेखा दिसतील की ज्यांच्यामध्ये सत्वगुण हा अधिक प्रमाणामध्ये वारंवार आहे. त्यांच्यामध्येच काही प्रमाणामध्ये रजोगुण देखील आहे. त्यांच्या कर्मामध्ये तर त्यांना प्रेम आहेच आणि ते ज्या अवस्थेमध्ये आहेत त्या अवस्थेत सर्व प्रकाराने सुखी राहत आहेत. अशा व्यक्तिरेखा आपल्याला त्रेतायुगामध्ये दिसतात. त्यातील सर्वात प्रमुख व्यक्तिरेखा आपल्या डोळ्यासमोर येते आणि ती म्हणजे माता कैकेयी, जी खरं तर नित्य सत्वगुणांनीच व्यापून उरलेली आहे. परंतु कुठंतरी या मंथराचा संग झाला आणि तिच्या या आचरणामध्ये रजोगुण आणि त्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये मिसळलेला तमोगुण आपल्याला तिच्या शब्दांमधून दिसू लागला. जरी त्रेतायुगामध्ये तमोगुणाला स्थान नसलं आणि त्यामुळे माता कैकेयी ही जशी भरताने त्याला आई म्हणणं सोडलं त्या क्षणी आपला तमोगुण त्यागते आणि ती केवळ झुरत राहते पश्चातापाने. त्यामुळे या माता कैकेयीच्या जीवनामध्ये या त्रेतायुगाचे गुणधर्म आपल्याला दिसतात. जरी गोस्वामीजींनी परीटाचा उल्लेख केवळ एकदाच या अयोध्येमध्ये परिक्रमा करताना बालकांडामध्ये केलेला आहे आणि त्याची कथा उत्तरकांडामध्ये घेतलेली नसली तरी हा परीट देखील हे त्याचंच प्रतीक आहे, जो सत्वगुण अधिक आहे परंतु रजोगुण घेऊन देखील जगतोय. बघा, रावण हा सर्व दृष्टीने तामसिक अशा रीतीने आपल्याला दिसतोय, परंतु तो तामसिक जरी असला तरी तो तामसिकता ही रजोगुणाकडे जास्त झुकणारी आहे त्याची. बघा, आपण द्वापार युगामध्ये जेव्हा येतो तेव्हा गोस्वामीजींनी तमोगुण अधिक अशा पद्धतीने द्वापार युगाची रचना सांगायला सुरुवात केली, परंतु त्याच तमोगुणाला त्रेतायुगामध्ये मात्र त्यांनी स्थान दिलेलं नाही. आणि याचं स्पष्ट दर्शन आपल्याला रावणाच्या व्यक्तिरेखेमध्ये आणि दुर्योधनाच्या व्यक्तिरेखेमध्ये दिसतं. सीताजींचं अपहरण रावणाने केलं हा तमोगुणच आहे, परंतु त्याने ज्या पद्धतीने सीताजींना अशोक वाटिकेमध्ये ठेवलं, एका मर्यादेमध्ये त्याने आपलं वैर नित्य निरंतर ठेवलं. त्याने सीताजींना कधीही स्पर्श करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांच्यावरती आपली इच्छा खूप जबरदस्तीने लादण्याचा देखील प्रयत्न केला नाही. या उलट दुर्योधन दुःशासनाने माता द्रौपदीच्या बाबत कसं आचरण केलेलं आहे? हाच युगधर्म आहे, जिथं आम्हाला तमोगुण हा द्वापार युगामध्ये थेट आत शिरलेला दिसतो आणि या उलट त्रेतायुगामध्ये रावण जरी तमोगुणांनी युक्त असला तरी ते तमोगुण हा राजसिकतेकडे वळणार आहे. तव कुल कमल बिपिन दुखदाई सीता सीत निसासम आई, अशा पद्धतीने मंदोदरी माता रावणाला सांगतेय. काल राती निसिचर कुल केरी तेही सीता पर प्रीती घनेरी. या प्रीती शब्दामधून रावणाचा तमोगुण हा कसा राजसिक गुणाकडे वळणारा होता हे आपल्याला कळतं. किंवा लंका कांडामध्ये जेव्हा त्रिजटा सीतांची समजूत काढतीये की का रावण मारला जात नाहीये,
कारण रावणाने तुला हृदयामध्ये घट्ट धरून ठेवलेला आहे. सज्जनो, हा रावणाच्या आचरणामध्ये असलेला तमोगुण हा आपल्याला विशेषत्वाने त्रेतायुगामध्ये रजोगुणाकडे वळणारा दिसतोय. त्यामुळे गोस्वामीजींनी आपल्याला त्रेतायुगाचं जी लक्षणं सांगितलेली आहेत ती रामायणाच्या प्रत्येक व्यक्तिरेखेमध्ये आपल्याला दिसतात. अगदी लक्ष्मणाचं जरी चरित्र घेतलं तर लक्ष्मणजी हे परमतपस्वी आहेत, संपूर्णपणे सत्वगुणांनी भरलेले आहेत. परंतु काही प्रसंग असे आहेत जिथे त्यांच्यामध्ये असलेला रजोगुण देखील गोस्वामीजींनी आपल्याला स्पष्टपणे दाखवला आहे. जसं सुमंत्र आणि प्रभू रामचंद्रांच्या संवादामध्ये लक्ष्मण कटू वचनं बोलून जातात. जसं भरत चित्रकूटावरती येत असताना रामाशी लक्ष्मण भरताच्या विषयी काही कटू वचनं बोलतात, तो देखील लक्ष्मणाच्या हृदयामध्ये असलेल्या रजोगुणाचंच आम्हाला दर्शन घडवून देतो. माता कैकेयी जेव्हा चित्रकूटावरती येते किंवा लक्ष्मण जेव्हा अयोध्येला परत जातात तेव्हा माता कैकेयीच्या विषयी मनामध्ये कटुता घेऊन लक्ष्मण आचरण करताना स्पष्टपणे दिसत आहेत. हे देखील त्रेतायुगामध्ये या लक्ष्मण रूपी व्यक्तिरेखेच्या अंतरंगातल्या रजोगुणाचं आपल्याला दर्शन घडवून देते. सज्जनो, परंतु ही एक फार मोठी उपलब्धी देखील आहे या त्रेतायुगाच्या आधाराने आमच्यासारख्या कलियुगातल्या लोकांना जगण्यासाठी. कारण आम्ही सत्ययुगापर्यंत कदाचित जाऊत न जाऊत, एखादा सिद्ध संत स्थितपर्यंत जाऊ शकेल, परंतु आमच्यासारखा सामान्य जीव जर प्रयत्नपूर्वक नामस्मरणामध्ये राहिला, प्रयत्नपूर्वक भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहिला, प्रयत्नपूर्वक त्याने भगवंताला साक्षी राहून आपलं आचरण ठेवलं, तर मला सांगा, सत्व बहुत रज कछु रती कर्मा या अवस्थेपर्यंत आम्ही कलियुगामध्ये नाही जाऊ शकत का? या कलियुगाची अवस्था आम्हाला काय करते माहितीये का? की तो अभंग आहे ना, ऊस डोंगा परी रस नाही डोंगा, कार भूललासी वरलिया रंगा. कलियुगामध्ये आम्ही अभिनिवेश उत्तम करतो की आम्ही सात्विक आहोत. उत्तम धूत वस्त्र असतील, पितांबर असेल, सर्व प्रकाराने आम्ही पूजा अर्चा या सर्व गोष्टींमध्ये अत्यंत सत्वगुणाच्या आधाराने राहत असू. परंतु जेव्हा आम्ही या युनिफॉर्म मधून बाहेर पडतो आणि आम्ही व्यवहारामध्ये उतरतो, न जाणे आमचा सात्विकतेला आम्ही कुठं हरवून टाकतो. आणि त्यामुळं ज्या सात्विकतेला खरं तर आम्ही घेऊन जगू शकतो, ती सात्विकता आम्ही कलियुगामध्ये सांभाळू शकत नाही. आणि आमच्यामध्ये रजोगुण आणि बऱ्याचदा तमोगुण देखील एखाद्या धरणाचं पाणी सोडावं त्याप्रमाणे आतमध्ये शिरकाव करतात. का आम्हाला श्री महाराज नित्य निरंतर नामस्मरण करा म्हणून सांगतात? का त्या रामाला साक्षी ठेवून आचरण करा सांगतात? याचं कारणच एक आहे सज्जनो, की जर तुम्ही अशा पद्धतीने आपल्या वृत्तींना बहुतांश वेळेला सात्विकतेमध्ये ठेवला, आणि रजोगुण हा संसाराचा भाग आहेच. ठीक आहे, थोडंसं पती पत्नी आहे, संवाद होणं गरजेचं आहे, थोडं प्रपंचाविषयी बोलणं गरजेचं आहे, पैसा मिळवून त्याचा उपभोग घेणं देखील गरजेचं आहे. परंतु हे सगळं एका मर्यादेमध्ये घेऊन जर आम्ही जगू शकलो तर कलियुगामध्ये राहत असतानाही त्रेतायुग आमच्यापासून फार लांब नाही, फार लांब नाही. कलियुगामध्ये असताना आम्ही सगळी कर्म ही कर्मफळाच्या अपेक्षेने करतो. कर्मफळ आमच्या मनाविरुद्ध जात असेल तर स्वाभाविकपणे त्या कर्माचा देखील आम्हाला तिटकारा येतो. कलियुगामध्ये जर आपण आपल्या प्रत्येक कर्माला कृष्णार्पणमस्तु या भूमिकेतून करण्याची वृत्ती साधली तर, मध्यंतरी एक फार मॅनेजमेंट प्रोफेशनलचं एक छान वाक्य आलं होतं की डोंट लव्ह युअर कंपनी बट लव्ह युअर जॉब. तुम्ही जेथं काम करत आहात त्या कंपनीवरती प्रेम कराल किंवा न कराल, परंतु
तुम्ही तुमच्या करत असलेल्या कामावरती मात्र प्रेम करायला शिका. केवढा मोठा मतितार्थ आहे. कारण कंपनीची एखादी पॉलिसी जर आपल्या विरुद्ध गेली, कंपनीमधून आपल्या मनासारखे रिटर्न्स आपल्याला मिळाले नाहीत, तर आपण कंपनीचा राग कामावरती काढतो, कामामध्ये चालढकल करतो, कामामध्ये एक प्रकारे लोकांना अडकवून ठेवतो. आपल्या असलेल्या वेगवेगळ्या कारणांमुळे एक आपण या प्रगतीमधला धोंडा बनून जातो. सजून हे असं करून या राजकारणाच्या आधाराने आपण कलियुगामध्ये किती खाली गर्तेमध्ये जातो हे आपल्या लक्षात येत नाही. कधी कधी हे आधुनिक मॅनेजमेंट प्रोफेशनल्स देखील आम्हाला फार मोठा सल्ला देऊन जातात की डोंट लव्ह युअर कंपनी बट लव्ह युअर जॉब. तुम्ही तुमच्या ड्युटीवरती प्रेम करा. तुम्ही जे करत आहात ते परफेक्टली करण्याचा प्रयत्न करा. मागचा पुढचा विचार करू नका. आणि आजच्या काळामध्ये हायर अँड फायर ही तर पॉलिसीच आहे. तुम्ही चांगलं काम करत असाल तर एकतर बहुतांश वेळेला तुम्हाला कंपनी वाईट वागणूक देणार नाही. आणि जरी समजा काही कारणामुळं, काही विचित्र पॉलिसीमुळे तुम्हाला जर मनस्ताप होत असेल, पण जर तुम्ही तुमचं काम चांगलं करत असाल, तुमचा अनुभव जर चांगला असेल, तर तुमच्यासाठी 1760 कंपन्या रेड कार्पेट घालून तुमच्यासाठी वाट पाहत असतात. परंतु आम्ही या कलियुगाचा प्रभाव आमच्या कर्मामध्ये देखील दाखवतो. गोस्वामीजी म्हणतात की कर्मामध्ये प्रेम असणं, कर्मफळ भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारण्याची भावना ठेवणं, हेच कलियुगामध्ये राहत असताना त्रेतायुगाशी आपली फ्रिक्वेन्सी सेट करण्याचं साधन आहे. आणि सर्व प्रकारे सुखी असणं, सर्व प्रकाराने. बघा, राजा दशरथाने प्रभू रामचंद्र आणि आपल्या इतर सर्व चिरंजीवांचा ज्या पद्धतीने विवाह करून दिला, तत्पश्चात मिथिला नगरीमध्ये म्हणा किंवा अयोध्येमध्ये म्हणा, केवढं विलक्षण दान धर्म झालेला आहे, केवढा विलक्षण आनंदोत्सव झालेला आहे. जो जे वांछील तो ते लाहो या भूमिकेतून राजा दशरथाने सर्वांना भरभरून दिलेलं आहे. सर्वजण सर्व प्रकाराने सुखी, हे या त्रेतायुगाचं लक्षण आहे. संत देखील आम्हाला कलियुगामध्ये हाच मंत्र देतात. फक्त सर्व प्रकाराने सुखी या शब्दाला संतांनी समाधान हा शब्द आम्हाला दिलेला आहे. जे आहे जसं आहे त्यामध्ये समाधानात राहणं म्हणजे सर्व प्रकाराने सुखी होणं आहे. कारण या सगळ्या दृश्य जगातल्या गोष्टीच मुळी अपूर्ण आहेत. त्या अपूर्ण गोष्टींचं कितीही जरी आपण संग्रह केला तरी या अपूर्ण गोष्टी या आम्हाला कधीच पूर्ण सुखी करू शकत नाहीत. हे सत्य संतांना माहिती आहे. आणि त्यामुळे संत म्हणतात की नित्य निरंतर भगवंताच्या स्मरणामध्ये राहा. आपला सत्वगुण सोडू नका. समोरची लोक जरी वाईट वागत असली तरी त्यांना प्रतिकार करण्यात आपली शक्ती खर्च करू नका. तुमच्यामध्ये थोडंसं रंजन करण्याचं स्वातंत्र्य निश्चित आहे, ते तुम्ही जरूर घ्या. आपण जे काही कर्म करत आहोत ते अत्यंत प्रेमाने करायला शिका. आणि जे काही भगवंताने दिलेलं आहे त्यामध्ये समाधानाने राहायला शिका. बस. कलियुगामध्ये हे संत आम्हाला वारंवार शिकवतात. आणि जो अशा पद्धतीने राहील तो रामराज्यामध्ये राहील, त्या त्रेतायुगामध्ये तो राहील. बघा, रामराज्य या गोष्टीची आम्ही संकल्पना वारंवार बोलतो. आणि काल मी महात्मा गांधींचं जे वाक्य आपल्याला सांगितलं की सुरुवात मला माझ्यापासून करायची आहे. या 4 गोष्टींमध्ये मला सांगा, या 4 गोष्टी प्राप्त करण्यासाठी माझ्या व्यतिरिक्त अजून कोण जबाबदार आहे? कोण जबाबदार आहे? नीट विचार केला तर लक्षात येतं की त्रेतायुगामध्ये जाणं हेच संतांची शिकवण आहे. हा सद्गुरूचा बोध आहे. परवा माझ्याकडे ऑस्ट्रेलियाचे ते दीनानाथ ओक आले होते. त्यांचे सद्गुरू इथं पुण्यामध्येच अण्णा म्हणून होते आणि नित्य निरंतर अण्णा ज्ञानेश्वरीमध्ये असायचे. ते आपलं घर सोडून कुठं जायचे नाही. त्यांनी सांगितलेला अनुभव आहे, फार सुंदर आहे. ते म्हणाले माऊलीच्या चिंतनामध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये ते इतके गर्क असायचे की त्यांनी उभ्या आयुष्यामध्ये पुण्यामध्ये राहूनही आळंदीचं दर्शन जेमतेम 2-3 वेळा घेतलं. कारण
माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. हे केवळ समर्थांचं वचन नाही, हे प्रत्येक संताचं अस्तित्व वचन आहे की त्यांनी जे प्राण ओतून सांगितलेलं आहे, त्याच्याशी जो तादात्म्य राहतो, त्याच्या घरात, त्याच्या हृदयातच तो संत निवास करत असतो. त्यामुळं माऊलीला भेटण्यासाठी अजूनही माऊलीच्या या ज्ञानेश्वरीला सोडून पलीकडे कुठेतरी जाऊन दर्शन घ्यावं याची त्यांच्या मनामध्ये इच्छा देखील आली नाही. सांगण्याचा उद्देश असा आहे सज्जनो, की जे काही करायचे ते मला माझ्यामध्येच, माझ्या आतच करायचंय. या युगाचा धर्म बदलण्यासाठी मला टाइम मशीनची गरज नाही, कुठलंही बटन दाबून मला मागे जाण्याची गरज नाही. मी जसा जसा माझ्या चित्तामध्ये डोकावून बघेन आणि माझ्या लक्षात येईल की अरे खरोखरच मी या कलियुगामध्ये राहतोय, परंतु मला या कलियुगातले प्रश्न विशेष भेडसावत नाहीयेत. मी गमतीने म्हणत असतो की विमानातून जाणाऱ्या माणसाला रस्त्यावरच्या ट्रॅफिकचे काय महत्व. रस्त्यावरती ट्रॅफिकमध्ये जे अडकलेले लोक आहेत तेच भांडणं करत बसतात, हॉर्न वाजवत बसतात, परंतु आकाशामधून उड्डाण करणारा मनुष्य मात्र गमतीने त्यांच्याकडे पाहत असतो. त्याप्रमाणे कलियुगामध्ये जो आपल्या उपासनेमध्ये आहे, जो रामभजनामध्ये आहे, ज्याने आपल्या चित्तशुद्धीला प्रामाणिकतेने करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याला या अवतीभोवती चाललेल्या समाजातल्या या क्षुल्लक भांडणांकडे खेळायचा प्रपंच मानावा अशी स्वाभाविक स्थिती करून जगता येतं त्याला. आणि हाच त्रेतायुग आहे, हेच रामराज्य आहे. समजा आमच्या जीवनामध्ये सत्वगुण ठीक आहे, जास्त प्रमाणात आहे, रजोगुण देखील आहे, आणि त्याचबरोबर आमच्यामध्ये तमोगुण देखील बऱ्यापैकी जास्त आहे. आणि त्यात गंमत अशी आहे की प्रायोरिटी बदलली. पहिल्यांदा सत्ययुगामध्ये केवळ सत्वगुण, त्रेतायुगामध्ये सत्वगुण अधिक, त्याच्या खालोखाल रजोगुण, तमोगुण नाही. परंतु द्वापार युगामध्ये रजोगुण अधिक, थोड्या फार प्रमाणामध्ये सत्वगुण आणि काही तमोगुण. अशा पद्धतीने जर माझं जीवन असेल तर गोस्वामीजी म्हणतात की तुम्ही तुमचं जीवन हे द्वापार युगामध्ये जगत आहात. आता बघा, श्रीमद भागवताचा दशम स्कंध आपण वाचला असेल, श्रीकृष्णाचं चरित्र आपण जवळून बघितलं असेल, तर श्रीकृष्णाच्या अवतीभोवती जे द्वारकेमध्ये यादव होते त्यांचं चरित्र काय आहे. अगदी त्याचा भाऊ असलेला बलरामाचं जरी चरित्र बघितलं, जरी तो शेष रूपाने या द्वापार युगामध्ये आलेला असला, तरी रजोगुण अधिक, सत्वगुण थोडा आणि तमोगुण देखील आतमध्ये आहे. अशी स्थिती आम्हाला श्रीकृष्णाच्या अवतीभोवती असलेल्या सर्व व्यक्तिरेखांमध्ये दिसून येते, सर्व व्यक्तिरेखांमध्ये. नाथ भागवताचा शेवटचा 31वा अध्याय वाचताना अंग रोमांचित होऊन जातं की काय भगवंताने या द्वारकेमध्ये प्रलय घडवून आणलाय. ही यादवी त्याने कशी घडवून आणली आपल्या स्वतःच्या इच्छेने. काय केलं भगवंताने? भगवंताने या यादवांच्या रजोगुणाला खतपाणी घातलं, मदिरा पिऊन उन्मत्त केलं त्यांना. ते आपला सत्वगुण विसरून गेले. अरे आपण कोणाच्या कुळातले आहोत, आपल्या घरामध्ये कोण नांदतंय हे देखील ते विसरून गेले. आणि तमोगुणाने एकमेकांच्या झिंज्या ओढून एकमेकांना संपवण्याच्या ते मागे लागले. द्वापार युगाचे गुणधर्म कलियुगाशी अतिसंलग्न आहेत, कारण श्रीकृष्णाने देह ठेवला आणि कलियुगाची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे द्वापार युगामधले बरेचसे गुणधर्म हे कलियुगामध्ये जगताना आम्हाला निकटचे वाटतात. परंतु एक लक्षात घ्या, कलियुगामध्ये तमोगुण हा प्रायोरिटीला जातो. तमोगुण सगळ्यात जास्त, त्याच्या पाठोपाठ रजोगुण आणि त्याच्या खालोखाल असला तर थोडासा सत्वगुण. परंतु गोस्वामीजींनी सत्वगुणाला जणू काही वगळूनच टाकलेलं आहे. बहुतांश लोक हे तमोगुण आणि रजोगुण घेऊनच कलियुगामध्ये जगत असतात. त्यामुळे द्वापार युगामध्ये पूजा हे साधन भगवत प्राप्तीसाठी उपयोगी ठरत होतं, कारण तिथं सत्वगुण होता.
द्वापार युगाचा आणखीन एक गुणधर्म आहे, मनामध्ये आनंद आहे आणि भय देखील आहे. कौरवांचं जेव्हा आपण चरित्र वाचतो तेव्हा आपल्याला कळतं की एका बाजूला एवढी प्रचंड संपदा मिळालेली आहे, हस्तिनापुराचं सगळं साम्राज्य आहे, परंतु सुईच्या अग्रावर मावेल एवढी देखील मी भूमी द्यायला तयार नाही. हे भयच होतं दुर्योधनाचं. कारण त्याला असं वाटत होतं की यांना थोडी जरी मदत केली तरी हे डोक्यावर येऊन बसतील. त्यामुळं यांनी या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील मन संकुचित केलं आणि स्वतःला मिळणाऱ्या या सुखाला, या रजोगुणालाच श्रेष्ठ मानलं आणि इथूनच या महाभारताची सुरुवात झालेली आहे. त्यामुळं या द्वापार युगामध्ये आनंद आणि भय एकत्र घेऊन जगणं ही संमिश्र अवस्था आपल्याला दिसते. आणि सज्जनो, कलियुगामध्ये देखील आनंदाचे क्षण थोडे आणि भय इथले संपत नाही, अशा पद्धतीने घेऊन जगणारी अनंत लोक आपल्याला दिसत असतात. आम्ही या द्वापार आणि कलियुगाच्या बॉर्डर लाईन पर्यंत कसे बसे जगत असतो, असं मला तरी माझ्या स्वतःचं निरीक्षण करताना दिसतंय. न जाणे कदाचित हे निरीक्षण चुकीचं देखील असेल आणि मला लक्षात येईल की मी खरं तर कलियुगाच्या या गढूळतेमध्ये पूर्णपणे बुडून गेलेलो आहे. सज्जनो, या कलियुगाची असलेली मनाची गढूळता, याचं चिंतन आणि यातून कुठली तुरटी आहे जी आपल्या मनाला शुद्ध करू शकेल, याचं सूत्र उद्याच्या कथाचिंतनामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.